डॉक्टरांचा विजय असो, डॉक्टरांचा विजय असो. सुटले सुटले डॉक्टर सुटले, सुटले रे सुटले डॉक्टर सुटले, सुटले रे सुटले डॉक्टर सुटले. कोण तुम्ही? इन्स्पेक्टर साहेब, आता हे काय नवीन? प्रेम, आस्था, आपुलकी, जिव्हाळा या माणसाबद्दल. असा माणूस जगात थोडे नाही. असा माणूस याआधीही झाला नाही, इथून पुढेही होणार नाही. आणि अशा माणसाला मी अटक करायला निघालो होतो. अशा माणसाला मी जेलमध्ये टाकायला निघालो होतो. अशा माणसावर मी अन्याय करायला निघालो होतो. कंगनी बाबा, यू सेव्ड मी. यू रिअली सेव्ड मी. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. डॉक्टर साहेब, तुम्ही सुटलात. हा हार मला तुमच्या गळ्यात घालू द्या, म्हणजे माझ्या मनावरचं ओझं कमी होईल. अरे वा, अतिशय सुंदर सुवास येतोय. घरात काय सुग्रास जेवणाचा भेद आहे की काय डॉक्टरच्या परतीच्या निमित्ताने? पुऱ्या केले की. वा 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 डॉक्टर, नशीबवान आहात तुम्ही. आल्या आल्या सुग्रास जेवणाचा भेद. वा वा, मजा आहे. अशी हवी सासूरवाडी, असा हवा पाहुणचार, आणि अशी हवी पार्टनर बायको. हेच ते पार्टनर. काय बायको काय एकच? काय डिंपल कपाडी अशी आई, बरोबर ना? वय बाहेर आहात तोवर घ्या पाहुणचार करून, बाहेर आहात तोवर घ्या खाऊन. साहेब, ती आता परत आज जाणार नाही. त्यांनी काही केलंच नाही तर तुम्ही किती दिवस खोट्या आरोपाखाली अटक करणार आहे त्यांना? बरोबर, परफेक्ट एकदम. तेच ते प्रायश्चित्त घ्यायला आलोय मी. ठीक आहे, येतो मी. जेवा तुम्ही सगळेजण, मनसोक्त जेवा, भरपेट जेवा. साहेब, अहो घरात एवढं चांगलं चुंगलं खायला केलेलं असताना बाहेर असं कोणी माणूस आलं तर त्याला उपाशी पाठवण्याची रीत नाही आम्हा गावाकडच्या माणसांची. चला जेवून घ्या. नका नका, मला इतका आग्रह करू नका. तुम्ही जेवा, मला काही नको, नको मला काही. आय आय, जेवायला चल. कन्नड काढतोस रे आय आय करून. तुझं तर आहे ना डबराच भरीन बघ. परत जर का मला आय म्हणलास तर जित्यापणे नाही गोडवा आणि मेल्यावर आडवा. लय काळजी असल्यागत नका करू. जा, तुझं तू पोट भर जास. आव चला, राग शांत झाल्यावर येतेला. चला डॉक्टर, चला. चल गडी. आई, अगं मी थांबली असती तुझ्यासाठी, पण मला बी लई भूक लागली. तुला माहिती ना मला भूक सहन होत नाही. मी बी वाईस खाते. हो, वाईच वाईच म्हणत आहे ना, सगळ्याच्या वाटणीचं खाईल. मी काय हिला ओळखत नाही वे. काय माझ्यासाठी उपाशी राहायची गरज नाही. जा, तुझा टबरा भर जा तिकडं. हिरोईन भलती चिडलेली दिसते. तू तर बोलूच नकोस. तुझ्याच्यानं साधं गुन्हेगाराला शिक्षा करायची झाली नाही. ती पोलिसाची कापड आहेत ना, ती देऊन टाक जा कुणाला तरी. बसलाय उगत खुर्ची उभवत. मला वाटत होत हे काहीतरी करील, पण काय नाही. आणि सहज घातकी निघालास बघ तू. काय तुझा उपयोग नाही. तू माझ्या नादाला लागू नको. माझ्यासारखी वाईट बाई नाही बघ. काळजी करू नको हिरोईन. तुला काय वाटलं मी ह्याला सोडलाय? याच्या मागावर आहे मी. एक भक्कम पुरावा शोधतोय मी. ज्या दिवशी तो मिळाला त्याला तुझ्याच हस्ते फासावर लटकेन मी. मला तर लय आवडेल त्या मुडद्याला फासावर लटवायला. तो दिवस लवकरच ये. डॉक्टर जेवा जेवा. डॉक्टर डॉक्टर जेवा. अरे डॉक्टर, होणार रे. ए डॉक्टर, अरे की बाहेर. काय हो, कोण पाहिजे तुम्हाला? डॉक्टर काय काम आहे त्यांच्याकडे?
यांनाही आत्ताच यायचं होतं. ते दोघे जामकरच्या हाती लागले तर माझा सगळा खेळ संपला. ते बघा आले. बोला यांच्याशी. बोला काहीतरी बोला. तुम्ही बोला चला. चला आता तुम्ही बोला. ठीक आहे मी इथे बसतो मग बोला तू. बोला काहीतरी बोला. अच्छा म्हणजे तुम्हाला मी इथे नकोच आहे. ठीक आहे जातो. काय रे, एवढं काय महत्वाचं काम होतं जे पोलीस असताना इथे आला? हे आम्हाला काय स्वप्न पडलं होतं का? हा, तो इन्स्पेक्टर येत असेल म्हणून. मॅडमनं पैसे मागितलेत, ते पण आत्ताच्या आत्ता. मिळणार नाहीत. का? तुम्हाला वाड्यावर येण्याची काय गरज होती? आता मी पोलीस चौकीतून सुटलो याचा अर्थ हा नाही की पोलिसांनी माझ्यावरचं लक्ष काढले. पोलिसांना जर का कळलं तुम्ही आमदारबाईंची माणसं आहात तर त्यांना किती महागात पडेल कळतं तुम्हाला? सांगू का त्यांना फोन करून? हे नाही नाही नको. मॅडम जीव घेतील आमचा. आम्ही काय मुद्दाम करतोय का? त्यांनीच पाठवलंय आम्हाला इथं पैसे आणायला. एक काम करा, तुमच्या मॅडमला सांगा उद्या येतो भेटायला. निघा. येशील ना? नाही म्हणजे येशीलच तू. आता आम्ही येतो. त्या जामकरला यांचा डाव उतराला नसेल ना? सोडा ना. का सोडू? मी काय नाही केलं खरंच. चल तुला सोडतो. हा सापडीचा खेळ आणलाय मी तुला. तू जर जिंकलास तर मी तुला सोडून देणार. खरंच? हरलास इथेच. चल तुझी हिरवी माझी लाल. हिरवी. मग माझी लाल. खेळ. अरे वा, पहिल्याच प्रयत्नात 6. नशीबवान आहेस डॉक्टर सरका. तोही नशीबवान, तूही नशीबवान. तोही खूप पैसेवाला, तू कमी पैसेवाला. तोही कोठडीत, तूही त्याच्याच बाजूच्या कोठडीत. खूप पैसा आहे ना डॉक्टरकडे. हा म्हणजे त्यांना कमवावं नाही लागत. ते कंगनी बाबांमुळे. कंगनी कंगनी हाय, कंगनी कंगनी हाय, कंगनी कंगनी हाय, कंगनी कंगनी. कधी कधी गातो मी. म्हणजे मूड असला की गातो, मूड नसला की नाही गात. आता नाही गात तर नाही गात. कंटिन्यू. तेच सांगत होतो की त्यांना कमवावं नाही लागत. कंगनी बाबांमुळे त्यांच्याकडे भरभरून. आणि कसं आहे ते लोकांसाठी करतायत, मग देव पण त्यांना भरभरून देतो. भरभरून पैसा आहे ना त्याच्याकडे. नाही मला नाही वाटत. जर असते तर ते एवढे साधे नसते ना राहिले. समाधानी आहेत ते. देव माणूस आहेत ना. तो तर नटवर आहे ना. नाही ते डॉक्टर आहेत. मग तुम्ही त्यांना देव माणूस का म्हण? कारण ते आमचे देव माणूस आहेत ना. मग देव माणूस म्हणा ना, डॉक्टर का म्हण? कारण ते डॉक्टरांसारखे दिसतात. हा डॉक्टरांसारखे दिसतात. तर उद्या तुझ्यासारखा दिसणारा कुणी आला आम्ही त्याला काय नाम्या म्हणायचं? गडबड आहे उत्तरांमध्ये. एक वाक्य तर नाहीये. उडवा उडवीची उत्तर आहेत. जर 5 झाला असतास ना तर मी तुला सोडलं असतं. आता शक्यता मावळल्या. थोडा ना. चिमणा बाईला न्याय काय मिळना. हे दुःशासन लई झालं लई गोमगोल. हे दुःशासन लई झालं लई हो. आता बाहेर आलोय तर शांत बसून नाही चालणार. लवकरात लवकर जास्तीत जास्त पैसा कमवायला हवा. त्या आमदारबाईच्या पैशांच्या व्यवहारात माझा कसा फायदा करून घेता येईल याचा विचार करायला हवा. त्या सोन्याच्या बिस्किटांचे काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे.
आणि एकदा हे सगळं इथून झालं, डॉक्टर बजा काय रे, रडायला काय झालं? डॉक्टर, तुम्ही जेलमधून सुटला याचा आनंद झाला बा. मी हरकून गेलतो, पण नाम्या तिकडे जेलमध्ये आहे हे विसरूनच गेलो. नाम्याला हे साधा माणूस आहे डॉक्टर. त्यानं कधी कुणाला 1 रुपयानं फसवलं नाही. आणि त्या इन्स्पेक्टरने त्याला त्याला सोडवलं पाहिजे. माझ्या भावाला सोडवलं पाहिजे. माझ्या दोस्ताला सोडवलं डॉक्टर. त्यानं काय नाही केलं. तुम्ही तुमच्या त्या वकिलाशी बोला की तो सोडवेल नाम्याला. त्याला जेलमधनं बाहेर काढा डॉक्टर. त्याला जेल. बजा तू शांत हो, मी आहे ना. तुला काय वाटतं नाम्या आतमध्ये मला काही त्रास होत नाहीये? अरे मलाही खूप त्रास होतोय. मी फक्त तुझ्या एवढं रडत नाहीये इतकं. आता तू इथे येण्यापूर्वी मी कंगणी बाबाकडे तीच प्रार्थना करत होतो की लवकरात लवकर त्याला बाहेर काढा म्हणून. लय उपकार होते डॉक्टर. असं झालं तर नाम्याला कोणीच नाही हो. आपण हेच त्याचं कुटुंब आहे. आणि त्याला असं एकट्याला सोडून नाही चालणार. अरे कोण त्याला एकटं सोडतंय? आणि नाम्या मला भावासारखाच आहे. तू काही काळजी करू नको. मी माझ्या वकिलांशी बोलतो आणि लवकरात लवकर त्याला बाहेर काढतो. मग तर झालं. खरंच असं होईल? अरे मला अजून पैसा काढायचा आहे त्याच्या पतपेढीतून, म्हणून तर त्याला बाहेर काढलाच पाहिजे की. डॉक्टर सांगा की म्हणजे खरंच नाम्या बाहेर सोडेल का? अरे हो, तू टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना. जोपर्यंत नाम्या बाहेर येत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मग तर झालं. देव माणूस. देव माणूस. अरे तुम्ही देव माणूस. हो, हे तुम्ही मला म्हणायचं. मी तुम्हाला अडवणार नाही. जा आता घरी जा. काळजी करू नको. मी काढतो त्याला बाहेर. जा. येतो. रडू नको आणि जा. गेला असतील ही डॉक्टर. डॉक्टर बरं झालं तुम्ही आलात. मला बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्ही त्या आमदार बाईला भेटले होता ना? मग काय, तिनंच तुमच्यासाठी वकील दिला होता माहित आहे ना तुम्हाला? डिंपल मुद्द्याचं बोल. डॉक्टर मुद्द्याच बोलत्या. हे बघा, त्या आमदार बाईला तिचं पैसा पाहिजे. देऊ तिचे पैसे, पण आता इतक्यात लगेच शक्य नाहीये. असं कसं शक्य नाही? आता एवढं पैसा आहेत ना आपल्याकडं. हे बघा डॉक्टर, मी त्या बाईला शब्द दिलाय. तुला कोणी शब्द द्यायला सांगितलं होता? शब्द दिला नसता ना तर तुम्ही आतापर्यंत जेलमध्ये असता, म्या वर असती. माझ्या तोंडासमोर बंदूक धरली होती तिनं. हे बघा डॉक्टर, तुम्हाला तिचं पैसे द्यावे लागतील म्हणजे द्यावे लागतील. तू शांत हो, करू काहीतरी. त्याआधी आपल्या दोघांचा फायदा कसा होईल हे नको बघायला. तुमच्या फायद्यामध्ये ना आपल्या दोघांचा जीव घेईल ती. तू काही काळजी करू नको, मी आहे ना. मी उद्याच तिला जाऊन भेटतो. मग तर झालं. ठीक आहे, तिला भेटा आणि तिला सांगा, जर तुमच्याकडनं पैसे देणं झालं नाही ना तर माझ्या बायकोच्या नाही तुमच्या डोक्यात गोळी घाला. हा? मम्मी मला काहीतरी खायला दे. मम्मी मला भूक लागली. पोटात चिमणे कावळा वरडा लागले. द्या मला काय माझं, मला खायला दे. टोन्या, एवढी कशी भूक लागली असती? वाईस जाऊन निघत नाही तुला? मम्मी एक काम कर, मम्मी मला पैसे दे. मी बाहेर येतो आणि लगेच खाऊन येतो. मला फक्त पैसे दे. झाडच लागले नाही का घरात? बरं बाहेरचं खायला सोकवलंय रे. वाईस दमदार चा करती. मला नको घरातलं, मला बाहेरचं पाहिजे. तुम्हाला पैसे दे ना. टोन्या दम जरा. मी ना डब्यात बघते काय खायला आहे का. आपण दोघं बी मिळून खाऊ. हा बघ बघ लवकर बघ. असेल आता काहीतरी. अगो बाया, पैसा. अयो मम्मी, कसलं खोटं बोलते का तू की आपल्याकडे पैसे नाही? आता एवढे पैसे आहेत ना. मम्मी दे ना ग मला पैसे. टोन्या, काय मिळणार नाही, गप घरातलं खायचं. मला नको घरातलं, मला बाहेरचं खायचंय. तुम्हाला दे ना ग पैसा. एवढं आहेत ना आपल्याकडे. आडीनडीला जपून ठेवलं ते.
मला नाही काय माहित, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला भूक लागली, टोन्या टोन्या ही धर आणि परत माग लाग, मग सांगते तुला. आता नाही लागणार माग. पोराला ना खरंच. मंगली, तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आलं? माझं साठवलेलं पैसा आहेत. खोटं बोलू नको सा मंगले. हा अहो अक्का, डॉक्टरांनी दिले ते झालं समाधान. अगो पण त्या डॉक्टर कडे तरी कुठून आलं एवढं पैसे? तो बी काय काम धंदा करत नाही. आता बघ, त्या इन्स्पेक्टरनी ह्याच्याकडे लाच मागितली, म्हणजे त्याला बी माहिती आहे ह्या डॉक्टर कडे लय पैसा आहे म्हणून. त्याच्याशिवाय तो लाच मागणार आहे वय? काय बाया, मला तर काय समजना झालंय काय चाललंय त्या डॉक्टरचं. कुठून आणतो पैसा, काय करतो, कुठं ठेवतो, तुला तरी सांगतोय का त्यो? काय केलं ते? कोण आहे? हे काय बाप विसरलास तू? हिच्या समोर माझा फोटो छोटा लावला, हिच्या समोर माझा फोटो छोटा लावलास. हा काय करतो तू? अहो साहेब 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 चुकलं. अरे कोण आहे ही? अरे हिला आमदार मी बनवलंय, माझ्या जीवावर मिरवती ही, आणि तू हिच्या समोर मला फोटो छोटा लागते ना साहेब. साहेब अहो साहेब, त्या आमदारीत म्हणून मी हे सगळं केलं साहेब. साहेब एवढ्या वेळ माफ करणार साहेब. परत जर चूक झाली ना तर जिवंत सोडणार नाही तुला. निघ. का तुम्ही सांगितलं होतं फोटो छोटा करून लावायला? अहो काय बोलताय, मी असं का करेन? मी तर निवडणुकीसाठी पैसे उभे करा, राजकारण आम्हाला करू द्या. तुम्ही आमचं प्याद आहे, किंग मेकर आम्ही, हे ध्यानात ठेवा. निवडणुकीसाठी पैसे जर नाही जमा झाले तर तुमच्या आमदार पदाचा राजीनामा आम्ही घ्यायला लावू पक्षाला. हे ध्यानात ठेवा, काम करा. हे संपत. हा बॅनर मला दिसला नाही पाहिजे, नवीन बनवा. ठीक आहे. त्या डॉक्टरने जर आता पैसे दिले नाहीत तर माझं काही खरं नाही. त्याच्याकडून पैसे मिळाल्याशिवाय त्याला सोडणार नाही मी. माझे पैसे कुठे आहेत? मला माझे पैसे पाहिजेत. तुला यासाठी सोडले ठाऊक आहे ना? मॅडम, अति घाई संकटात नाही, हे असा बोर्ड बसला मी येता येता. बरोबरच आहे तुझं. तू जर पैसे द्यायला घाई केली नाहीस ना तर फार मोठ्या संकटात जाशील, जीवाला मुकशील तू. मॅडम, इथे अमर व्हायला कोण आलंय? इथं आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंच आहे. तुम्ही फार टेन्शन घेताय, खूप चिडचिड करून घेताय. जरा शांत व्हा. कशी शांत? जर निवडणुकीपर्यंत पैसे उभे नाही केले तर माझं तिकीट जाईल. माझी आमदारकी धोक्यात आहे आणि तू मला शांत राहायला सांगतोयस? मॅडम, कारण गडबडीत घेतलेले निर्णय नेहमी चुकतात. बघा, मला तुमचे जर का पैसेच द्यायचे नसते तर मी इथे आलो असतो का? खरं तर मी इथे तुमच्याच फायद्याचं बोलायला आलो. तुम्ही जे माझ्याकडे पैसे दिले ते मी एका ठिकाणी गुंतवून तुम्हाला आणखीन फायदा करून देऊ शकतो. मला तुझा फायदा नकोय, मला माझे पैसे पाहिजे. हा, तुला मी सोडवलंय हे विसरू नको. हे फायद्याच्या नावाखाली ना मला खेळवायचं नाही. तुला पुन्हा जेलमध्ये खडी फोडायला लावायला मला वेळ लागणार नाही, कळलं? मला माझे पैसे दे आत्ताच्या आत्ता. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. येतो मी. हा इथं काय करतोय? ते मी कामानिमित्त मॅडमला. तुला विचारले मी? ती मॅडम बायको आहे माझी, त्यानंतर आमदार.
त्यामुळे तिला भेटण्याआधी माझी परवानगी घ्यायची. कळलं? तुझी सगळी कुंडली माझ्याकडे. तू काय माणूस आहेस मला चांगलं माहिती आहे. माझ्या बायकोपासून लांब राहायचं. आमच्याशी खेळ खेळायचा नाही. नाही तर तुला कधी कुठे आणि कसा पोचवेल तुझं तुला कळणार नाही. चल निघ.